या भोंदू अशोक खरात प्रकरणात रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत। अशोक खरात प्रकरणी आता रोहित पवारांनी एक नवीनच आरोप केलाय। भोंदू अशोक खरात याच्याकडे फोटोंवर फुल्या मारायची पद्धत होती आणि त्यानुसार अजितदादा आणि त्यांच्या सोबतच महाराष्ट्रातल्या आणखी एका अत्यंत बड्या नेत्याच्या फोटोवर त्यानं फुल्या मारलेल्या होत्या हे कळतंय। असं सूचक विधान, सूचक ट्विट रोहित पवारांनी केलंय। तसंच या भोंदू खरातनं कुणाच्या सांगण्यावरनं फोटोवर फुल्या मारल्या, कुणाचा जादूटोणा केला, त्याच्या सांगण्यावरनं जादूटोणा केला, त्यांचा हेतू काय होता हे सुद्धा आता समोर येणं गरजेचं आहे, अशी मागणी रोहित पवारांनी ट्विटरवरूनच केली आहे। त्यामुळे नव्या चर्चांना उधाण आलंय आणि रोहित पवारांनी थेट अजित पवार यांच्या निधनाबाबत अशोक खरातवर आरोप केलेत आणि राज्यात खळबळ झाली आहे। दादांच्या फोटोवर फुली आहे तेव्हा आता संशयाची सुई कोणाकडे आहे? जादूटोणा करणाऱ्या कलुषित मनोवृत्तींचा हेतू दुर्लक्षून चालणार नाही। भोंदू अशोक खरातकडे फोटोवर फुल्या मारायची पद्धत होती। अजितदादांसह आणखी एका बड्या नेत्याच्या फोटोवर सुद्धा फुल्या मारल्या। आता खरातनं कुणाच्या सांगण्यावरनं या दोन फोटोवर फुल्या मारल्या? ज्यांच्या सांगण्यावरनं हा जादूटोणा केला त्यांचा हेतू काय होता? जादूटोणा करणाऱ्यांचे खरे चेहरे समोर यायलाच हवेत, अशी ही मागणी त्यांनी या ट्विटमधनं केली आहे। माननीय रोहित पवारजी, विजय वडेट्टीवारजी हे जे मीडिया मॅनेजमेंट करताय, अति सेन्सिटिव्ह केसमध्ये जे SIT आहे त्या SITकडे यांनी जाऊन पुरावे दिले पाहिजे। ज्या बाजू SIT समोर मांडायच्या त्या मीडियामध्ये मांडून त्या केसमध्ये अजून जास्त त्या ठिकाणी संभ्रम निर्माण करून जनतेच्या मनामध्ये कल्लोळ निर्माण करण्याचं काम करतायत। इतकी सेन्सिटिव्ह इन्क्वायरी आहे, त्यामध्ये जाऊन बसा ना, SITला काही पुरावे द्या, असेल माहिती तुम्ही SITला द्या। रोहित पवारचं म्हणणं जर खरं असेल तर SITला द्या, SIT तयार आहे ना। पण तुम्ही माननीय मुख्यमंत्र्यांनी सभागृहात जाहीर केल्यानंतरही तुम्ही SITकडे चौकशी अधिकाऱ्याकडे तुम्ही काही न देता नुसता त्या ठिकाणी तोंडाच्या वाफा फेकून मीडिया मॅनेजमेंट करण्याकरता आपली किंमत महाराष्ट्रात वाढवण्याकरता करताय। तुम्ही द्या ना त्या SITला, SIT कारवाई करेल। CBI चौकशीच्या बाबतीमध्ये मागणी केलेली आहे। मला अजूनही कळत नाही की मी काल कळलं, मला मी बघितलं नाशिकला एक बॅनर लावलेला दिसला, त्यामध्ये सामान्य जनतेची भावना त्या बॅनरमधून कळली की साधा FIR सुद्धा होऊ शकत नसेल अजितदादांचा, हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे। त्यामुळे शंकेला अनेक कारणं आहेत। त्या बाबतीमध्ये मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की मी कारवाई करतोय, परंतु काय कारवाई केली, ब्लॅक बॉक्सचं काय झालं? ब्लॅक बॉक्सला लगेच आपण 21 दिवसाच्या आतमध्ये लगेच त्याचा रिपोर्ट यायला पाहिजे। अजून त्याच्या बाबतीत मला रिपोर्ट आला नाही। CID चौकशीची काय झालं त्याच्या बाबतीमध्ये खुलासा झाला नाही आणि म्हणून ह्या शंकेच्या मध्ये रोहित पवारांनी केलेल्या शंकेला कुठेतरी त्या ठिकाणी साम्य जुळतं का, याचा निश्चितपणाने शोध आता खात्याने करणं गरजेचं आहे। विलिनीकरणाच्या चर्चेमुळे संभ्रमाचं वातावरण तयार झालंय, असं म्हटलंय अदिती तटकरे यांनी। सुनेत्राताईंच्या नेतृत्वाखाली पक्षवाढीसाठी काम केलं। आम्ही महायुतीमध्ये, सुनेत्राताई महायुतीच्याच उमेदवार, असंही तटकरे म्हणाल्या। एजन्सी ठेवायची की नाही हा निर्णय सुनेत्राताईंचा असेल, असंही त्यांनी जोडलंय। एखाद्या एजन्सीपेक्षा राज्यामध्ये इतर मोठे प्रश्न सुद्धा आहेत, हे सुद्धा तटकरेंनी यावेळी आवर्जून सांगितलं। दादा असतानाचं विलिनीकरण आणि दादांच्या पश्चातलं विलिनीकरण हे दोन वेगवेगळ्या बाबी त्या ठिकाणी आहेत। सुरुवातीच्या कालावधीमध्ये जो काही संबंध आवाज करण्यात आला, विलिनीकरण दादांची शेवटची इच्छा, त्यावेळेला खऱ्या अर्थानं दादांचा झालेला अपघात, त्या सगळ्या संबंध परिस्थितीमध्ये लगेचच विलिनीकरणाची जी चर्चा सुरू झाली, त्याच्यातून एक संभ्रमाचं वातावरण हे त्यानिमित्ताने झालं। आरोप प्रत्यारोप करून, खोटे आरोप करून सारखं त्यांना ह्या सगळ्या आदरणीय सुनेत्रा काकींच्या नेतृत्वाखालच्या असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ह्या चौकटीमध्ये किंवा सारखं त्यांना विनाकारण ज्या कुठल्या वेगवेगळ्या आरोपांचा यांनी त्यांना घेरून उत्तर द्यायला लावणं, हे काही आमच्यासारख्यांना ते काही योग्य वाटत नाही।
बाकी ते त्यांची भूमिका मांडत आहेत, ते त्यांनी काय मांडावी तो त्याचा प्रत्येकाचा वैयक्तिक अधिकार आहे. आमची भूमिका ही आहे की आदरणीय सुनेत्रा काकींच्या नेतृत्वामध्ये एक कार्यकर्ते म्हणून आम्ही अजितदादांचा हा पक्ष हा अधिक कसा बळकट होईल यासाठी काम करू. वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या शंका कुशंका ह्या एका कॅम्पेन एजन्सीच्या बद्दलच्या त्या ठिकाणी रंगवल्या जात आहेत. त्याच्याहीपेक्षा महत्त्वाचे विषय आज राज्यामध्ये आहेत. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून दादांच्या पश्चात पक्ष कसा आदरणीय सुनेत्रा काकींच्या नेतृत्वाखाली विस्तारित करावा असा मोठा प्रश्न आमच्यासमोर असताना एका एजन्सीच्या ह्याच्यावर शंका कुशंकावर आम्ही किती वेळ घालवायचा आणि ती ठेवायची नाही ठेवायची काय करायचं याबाबत आमच्या नेत्या म्हणून सुनेत्रा काकी निर्णय घेतील.